सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देवगिरीवर दाखल झालेत। तटकरे आणि पटेल सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार हे काल रात्रीच मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ते देवगिरीवर आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठीच आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवगिरीवर दाखल झालेले आहेत। तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आता देवगिरीवर दाखल झालेले आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज गटनेतेपदाची निवड केली जाणार आहे विधिमंडळाच्या आणि त्या संदर्भातल्या घडामोडी सध्या सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट त्यांनी घेतलेली आहे आणि आता ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देवगिरीवर दाखल झालेले आहेत। तर सुनील तटकरे आणि पटेल सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आगामी काळात काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता ते दाखल झालेले आहेत। देवगिरी बंगल्यावर ते पोहोचलेले आहेत। देवगिरी बंगल्यावर कालपासून मुंबईमध्ये दाखल झालेल्या सुनेत्रा पवार या आहेत आणि त्यामुळे आता या भेटीदरम्यान तटकरे आणि पटेल काय नेमक्या मुद्द्यावर चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। नक्कीच सगळ्यात आधी तर सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देवगिरी या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्या तिन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र तत्पूर्वीच ही महत्त्वाची बैठक जी आहे ती तिन्ही नेत्यांमध्ये सध्या देवगिरी या निवासस्थानी आपल्याला पार पडताना पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच हे दोन्ही नेते या ठिकाणी दाखल झालेत। खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्याच दिवशी सुनेत्रा पवार यांची भेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईमध्ये आले होते आणि पुढच्या हालचालीला त्या दोन्ही नेत्यांनी सुरुवात केलेली होती आणि सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांची कोणतीही चर्चा जी आहे ती समोरासमोर झालेली नव्हती। आज मात्र कालपर्यंत हे फोनद्वारे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करत होते, पार्थ पवार यांच्याशी चर्चा करत होते। मात्र आता देवगिरीवरती दाखल होऊन हे तिन्ही नेत्यांमध्ये अर्थात चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून जर आपण पाहिलं तर शरदचंद्र पवार पक्षाकडनं खरं तर दबक्या आवाजामध्ये किंवा मग अप्रत्यक्षपणे कुठेतरी नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते की पक्षाच्या नेत्यांशी किंवा कुटुंबातल्या महत्त्वाच्या सदस्यांशी चर्चा न करताच कुठेतरी हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। या प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेतलं नव्हतं, सोबतच माहिती सुद्धा देण्यात आलेली नव्हती असं शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं आणि त्यानंतर टीकेची झोड कुठेतरी उठू शकते। एक प्रकारे नाराजीचा कुठेतरी सूर जो आहे तो लावण्याचा प्रयत्न पवार यांच्या पक्षाकडनं जो आहे तो केला जातो। अशामध्ये या बैठकीमध्ये नक्की काय घडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच आज तर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, मात्र जे खात्यांसंदर्भात सध्या जी आहे ती चर्चा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सध्या आपल्याला माहिती आहे की अर्थ खातं हा अत्यंत महत्त्वाचं खातं हे अजित पवारांकडे होतं आणि पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थात राज्याचा बजेट जो आहे तो मांडला जाणार आहे, सादर केला जाणार आहे। अशात सुनेत्रा पवार यांना जर अर्थ खातं जर दिलं तर त्यांच्याकडे कमी अनुभव असल्यामुळे हे खातं त्यांच्याकडे दिलं जातं का किंवा त्यांच्याऐवजी इतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा राहण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। सध्या पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत, पक्षांतर्गत चर्चा जी आहे ती केली जाते। कशा पद्धतीने पुढच्या घडामोडी पुढच्या बैठका या पार पाडायच्या आहेत। सोबतच विधिमंडळ पक्षाची सुद्धा बैठक पार पडणार आहे। त्या ठिकाणी महत्त्वाचे नेते आमदार हे जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर बैठक झाली। विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यानंतर त्या नक्कीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ नक्कीच सीमा, त्यामुळे काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।